तर मित्रांनो, या राम मंदिर कलश पूजेसाठी सगळ्यांचा उत्साह बघा, आजीचा उत्साह बघा आणि त्या आजींच्या सोबतच लहान मुलांचा सुद्धा उत्साह भरपूर आहे या रामनवमीसाठी। भरपूर जर आपापल्या घरून कलश वगैरे घेऊन आलेले आहेत। आता या कलश यात्रेचा जो सोहळा आहे हा एकदम सुंदर असा हा सोहळा जे तर या ठिकाणी होणार आहे। सर्वजण या कळसाची जे आहे तर पूजा वगैरे करत आहेत आणि आता याची मिरवणूक निघणार आहे। ती अशी भव्य दिव्य मिरवणूक आहे, सुंदर अशी मिरवणूक आहे। त्यासोबत मुलांचा उत्साह वगैरे या ठिकाणचं वातावरणच असं एवढं सुंदर झालेलं आहे आता की जय श्रीरामचा नारा जे आहे तर सर्वजण लावतात आणि या कळसाची जे आहे तर पूजा करून त्या कळसाचा आशीर्वाद वगैरे घेत आहे। तर हे कळस असं तसं नाही मित्रांनो, तर हे कळस जे आहे तर अयोध्येवरून आलेलं आहे, जे की राम मंदिराच्या आता प्राण प्रतिष्ठेसाठी वापरले जाणारे हे कळस आहे, जे आता 22 तारखेला त्या ठिकाणी जाणार आहे। तर आपण याची पूजा वगैरे करून पूर्ण आपल्या जवळपासच्या परिसरातील मंदिरांमध्ये हे कळस जे आहे तर फिरवायचं आहे। तर चला आता सर्व महिला जे तर तयार झालेल्या आहेत आता या मिरवणुकीसाठी। तर आता आपण निघूयात हे कळसाच्या मिरवणुकीला। तर सुंदर अशा कळसाची मिरवणुकीला तुम्ही उत्सुकत असाल बघण्यासाठी। तर वाजत गाजत जे तर ही मिरवणूक आता निघालेली आहे। तर आपली मिरवणूक जी आहे तर हे राम कलश घेऊन आपण आता आलेलो आहे, तर ते म्हणजे शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी आपण या कळसाची पूजा वगैरे करून महादेवाचं दर्शन घेऊन मग पुढच्या मंदिराकडे निघतो। तर आता आपण पोहोचलेलो आहेत मारुतीरायाच्या मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी कळसाची आणि मारुतीरायाची भेट घालण्यात आली आणि मारुतीरायांचा आशीर्वादही आपण घेतला व पुढे निघालो।
तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि जय श्रीरामचा नारा लावत आपण कमेंटमध्ये पण जय श्रीराम लिहा, कारण 22 तारखेला आपल्याला अयोध्येला जायचंच आहे. तर चला मग ह्याच घोषणेनंतर मी आता माझा व्हिडिओ एंड करतोय.